सुधागड तालुक्यातील पाली बस स्थानकावरून दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11:15 वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली. मुसळधार पाऊस सुरू होता. अंबा नदीनं रुद्ररूप धारण केलं होतं. भैरव गावाजवळील अंबा नदी पुलावरून पाणी जात होतं. अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकानं स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली. या संदर्भात संबंधित चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. पेण शहरातील रामवाडी भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून जवळजवळ 3-4 घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे स्ट्रीट लाईट बंद असल्याचा फायदा घेत भुरटे चोर चाकूचा धाक दाखवून लुटमार करत आहेत. तसंच रेल्वे ट्रॅकच्या ब्रिज खाली गर्दुल्यांचा अड्डा असल्याचं बोललं जात आहे. रामवाडी झिंजे चाळीत प्रमोद वडे यांच्या घरी चोरी झाली असून मोबाईल चोरीला गेलेत, तर त्याच चाळीतल्या आणखी 2 घरात चोरी झाल्याने नागरिक भयभीत झालेत. हे चोर आता मोठा डल्ला मारायला कमी पडणार नाहीत अशी शंका निर्माण होत आहे. पनवेल तालुक्यातील वावंजे गावात प्रवेश करायचा असेल तर होडी घेऊन जावं इतकं पाणी औद्योगिक वसाहतीकडून जाणाऱ्या रस्त्यावर जमा होतं. या पाण्याखालील रस्त्यावरती प्रचंड मोठे खड्डे झाल्यामुळे तुंबलेल्या पाण्यामध्ये अपघात होऊन नागरिक क्षतिग्रस्त होत आहेत. येथे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वावंजे सरपंच DB म्हात्रे यांनी दिलाय. ते म्हणाले की वावंजे गावात येणारा रस्ता पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. या रस्त्याची दुतर्फा बांधलेली गटार निकृष्ट दर्जाची आहेत, त्यामुळे येथे पाण्याचा निचरा होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. पेण तालुक्यातील रावे गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे मोडकळीस आली असून पावसाळ्यात प्रतिवर्षी गळती लागते. अशावेळी मुलांना बसायलाही जागा नसते. यावर्षीही जोरदार पावसामुळे संपूर्ण शाळेला गळती लागल्याने मुलांनीच हातात झाडू घेऊन हे पाणी काढलं. याबाबत ना ग्रामपंचायत गंभीर ना जिल्हा परिषद गंभीर. त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून बसायची वेळ आली असून पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाड तालुक्यातील खरवली बिरवाडी या गावांना जोडणारा काळ नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी संपूर्णतः बंद करण्यात आलाय. या मार्गावर पर्यायी वाहतुकीसाठी नव्यानं तयार करण्यात आलेला पूल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलाय. मात्र वादग्रस्त ठरलेल्या या पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काळापासून बंद होती. मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ONGC कंपनी स्थानिक कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 29 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ONGC कंत्राटी कामगार संघटनेने दिलाय. ONGCच्या उरण प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कामगारांकडून कायमस्वरूपी असलेल्या कामगारांसारखे राबवले जाते. तसंच अपघात झाल्यावर कामगारांनी या प्रकल्पाचे रक्षण केले आहे. मात्र या कंत्राटी कामगारांना अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती केली जात नाही. तसंच कायमस्वरूपी कामगारांना मिळणारे फायदेही दिले जात नाही. कामगारांच्या या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनानं सतत दुर्लक्ष केले. उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जासखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली. माझ्या विजयाचा मुख्य मंत्र काम आहे आणि जसखार गावच्या सर्वांगीण विकासासाठी जसखार गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवीच्या आशीर्वादानं कार्य करत राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच प्रणाली म्हात्रे यांनी दिली आहे. जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचं पद शासकीय जागी अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किरण जावळे यांनी अपात्र केलं. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी उपसरपंच प्रणाली म्हात्रेंची वर्णी लागली. सुधागड तालुक्यातील भांडवलदार विकासक यांनी जमिनी खरेदी करून नवे प्रकल्प उद्योग फार्म हाऊस थाटण्यास सुरुवात केली आहे. परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाची वाडी आदिवासी वाडी येथे एका विकासकानं स्मशानभूमी शेजारी बोअरवेल मारली असून सभोवताली कामं देखील सुरू केलीत. त्यामुळे धरणाची वाडी गावची स्मशानभूमी वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी आता लढा पुकारलाय. 50 वर्षांपासून असलेल्या या स्मशानभूमीचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करत शासनानं आमची स्मशानभूमी जैसे थे ठेवून हा मार्ग सुकर करावा अशी आग्रही मागणी केली आहे. दुःख मनात घेऊन समाजासाठी काम करणं सोपं नसतं. त्यासाठी आपल्या आत्म्याला साथ घालावी लागते असं भावनिक उद्गार रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी काढले. रसायनीतील पत्रकार राकेश खराडे यांचे पुत्र सार्थक याच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ आणि खालापूर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पत्रकार राकेश खराडे यांच्या सहकार्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्थकला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या अंतर्गत रसायनी परिसरातील 322 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप, वृक्ष लागवड,
रुग्णांना फळ वाटप, आधार कार्ड आणि नवीन मतदान नोंदणी शिबिर आदी कार्यक्रम पार पडले. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून दी प्राईड इंडिया महाड येथे मुख्य कार्यालयात सक्षम प्रकल्प अंतर्गत प्राईड इंडियाच्या वतीनं आणि महानगर गॅस लिमिटेडच्या सहकार्याने कोरोना महामारीमध्ये मातृपितृ हरवलेल्या सुधागड आणि महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात दी प्राईड इंडिया हे मातृपितृ हरपलेल्या 36 विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करीत आहेत. या अंतर्गत किराणा सामान, शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य, युनिफॉर्म, स्कूल बॅग, प्रवास भाडं, क्लासेस फी, कौशल्य विकास कोर्स, औषधे, विमा इत्यादी विद्यार्थ्यांना करण्यात येते. बाबासाहेब लीगल पॅन्थर, KGF, कायदेशीर गणरक्षक फौज आणि पंचशील सामाजिक संघटन उसरली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मोफत मतदान नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदान यादीत नाव नसल्यामुळे बरेच बांधव मतदानापासून वंचित राहत होते. बाबासाहेबांनी 1 पर्सन 1 व्होट 1 व्हॅल्यू यानुसार प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये महत्त्व दिलंय. बाबासाहेबांच्या या विचाराधीन राहून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे बाबासाहेब लीगल पॅन्थर आणि पंचशील सामाजिक संघटनेचं कौतुक होत आहे. असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे या संघटनांनी ठरवलं आहे. पेणमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्त भगवती प्रसाद हास्य योग यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, भगवती प्रसाद हास्य योगचे प्रमुख प्रशिक्षक यांना औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी शुभेच्छा दिल्या. भगवती प्रसाद हास्य योग क्लबला यंदा 12 वर्ष पूर्ण झाली असून पेणमधील लहान थोर मंडळी याचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे ही सेवा निःशुल्क दिली जात आहे. येथे अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, हिरामण ठाकूर सर तसंच व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचं मोठं योगदान पाहायला मिळतं. यावेळी वाशीकर, खातू, बिस्कुटे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं. विजय नाहटा फाउंडेशन आणि महिला विकास मंचतर्फे नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हबप वनिता पाटील यांच्या व्याख्यानही संपन्न झालं. यासोबतच महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीनं विविध सवलती आणि योजनांची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना उपनेते विजय नाहटा बेलापूर मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.